तिकडे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात भाजपची सध्या सत्ता आहे, त्यामुळे सगळं आलबेल असल्याचं चित्र दिसत असलं तरी पालिकेत दबदबा आहे तो नितीन गडकरी गटाचा। शिवाय मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांच्या शहरामध्ये सगळ्या इच्छुकांना फक्त भाजपचं कमळ दिसू लागलंय आणि काँग्रेसचा पंजा इथं निस्तेज झालाय। त्यामुळे या निवडणुकीत फडणवीस गट वरचष्मा गाजवणार का हा प्रश्न आहे। सध्या या सगळ्या संदर्भात राजकीय विश्लेषक राहुल पांडे यांनी कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे या सगळ्या राजकीय घडामोडींचं नागपुरातल्या पाहूयात। 2014च्या लोकसभा आणि विशेषतः विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व नागपूर जिल्ह्यावर तर वाढलं आहेच, नागपूर शहरात त्यांची पोझिशन अतिशय मजबूत अशी झालेली आहे। किंबहुना भाजपनी शिवसेनेची युतीचा विचार सुद्धा केला नाही। भाजपसमोर आज आव्हान आहे एक तगडे उमेदवार देण्याचं आणि विशेषतः तिथे तिकिटासाठी सुरू असलेली मारामारी लक्षात घेता आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेत्यांमध्येच अजून असलेल्या गटातटांचं भांडण आणि राष्ट्रवादीमध्ये असलेली पूर्णतः सामसूम या पार्श्वभूमीवर नागपूरची महानगरपालिका 21 तारखेला मतदान होऊन 23 तारखेला यात सत्ता पुन्हा कोणाची असणार। मला वाटतं भाजप यात हॅट्रिक करणार यात बहुधा त्यांच्या राजकीय शत्रूंना की फारसा संभ्रम नसावा।